स्पोर्ट्स यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेलं टी शर्ट, तसेच नृपाल शेठ पाटील यांच्या वतीने देण्यात आलेलं कॅश प्राइज, प्रवीण दादा ठाकूर यांच्या वतीने सुद्धा कॅश प्राइज होतं हे देऊन किशोरला गौरवित करण्यात आले. किशोर, एक प्रश्न तर होतोय. सो किशोर, सर्वप्रथम तुझ्या मनातील भावना. मला निखिल आमचा कॅप्टन होता, त्याने मला चान्स दिला की ओपनिंगला की तू इथे बॅटिंग कर, तर बोलू ठीक आहे करू आपण ओपनिंग, बघू काय आहे ते. याच्या अगोदर कधीही ओपनिंगला किशोरला करताना आम्हाला फार मिळालं नव्हतं. एकदा बालवीर आशिवरेच्या मैदानामध्ये तू आला होतास ओपनिंगला, पण यानंतर आता ओपनिंगच करणार का? बघू, जसं कॅप्टन सांगेल त्याच्यावरती. निखिलने माझ्यावरती विश्वास दाखवला, मी त्याला माझे परफॉर्मन्स करून दाखवला. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक हे देऊन आपण गौरव करणार आहोत. या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंकडून चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी देऊन सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी कोण ठरतोय ते आपल्या बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी मान्यवरांमध्ये विनंती करतोय या ठिकाणी सन्माननीय सतीशजी प्रधान आणि ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांना मी विनंती करतो की आपण हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय ज्याने या स्पर्धेत तब्बल 9 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवला, तो अक्षय पाटील मोन्या. प्रफुल्ल आणि निलेश स्पोर्ट्स साखर या संघाचा अक्षय मोन्या ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. मी अक्षयला आमंत्रित करतो. अक्षय, ए बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे स्पर्धेचं पारितोषिक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी आहे आणि त्यानंतर एक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाणार आहे अक्षयला. मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्माननीय सतीशजी प्रधान आणि ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊन गौरव केला जातोय त्याचा. देन बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट हे सुद्धा प्राइज स्पोर्ट्स सायकल आहे आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यापासून ज्याने अप्रतिम फलंदाजी केली आणि अजूनही आपण फॉर्म मध्ये आहोत हे पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवलंय. खऱ्या अर्थानं वाक्य असं होईल की क्लास इज ऑलवेज परमनंट, फॉर्म इज टेम्पररी. वन अनादर बॅट्समन या मैदानामध्ये जो होता तो अर्थातच वन अँड ओनली ओमकार पाटील, AB ग्रुप अलिबाग संघाचा खेळाडू. 70 धावा ज्याने या स्पर्धेमध्ये ठोकल्या आणि मैदानामध्ये उत्कृष्ट फलंदाज हा किताब हस्तगत केला, त्याला या ठिकाणी मी आमंत्रित करतो. ओमकार पाटील ठरतो या मैदानामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी. मी विनंती करेन मान्यवरांमध्ये, अच्छा सर्वच मान्यवरांनी एकत्रितरित्या हे पारितोषिक द्यायची आहेत. अशोकजी प्रधान साहेब यांना ही विनंती असेल आपण या मान्यवरांमध्ये जॉईन व्हायचं आहे. प्रशांत नाईक मित्रमंडळाचे उपाध्यक्ष अश्विनजी लालन आपण सुद्धा इथे होतात तर स्टेजवरती आपण सुद्धा यावं ही विनंती मी आपणास करतो. सो बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, एकदा जोरदार टाळ्याने अभिनंदन करूया ओमकार पाटीलचा. वेल डन ओमकार. मॅन ऑफ द सिरीज हे पारितोषिक द्यायचं आहे पण ते आपण थोड्या वेळाने देऊ. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देऊया आपण. सर्वप्रथम संघ मालकांना या ठिकाणी आपण बोलूया. संघ मालकांसाठी टीव्ही आहे हे पारितोषिक आहे अर्थात आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे AB ग्रुप अलिबाग संघाचे संघ मालक संदीप कीर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. संदीप कीर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रोलिंगच्या टीमला एक या ठिकाणी मला वाटतं आता टीव्ही सुद्धा मिळेल. संदीपभाई कीर यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. AB ग्रुप अलिबाग संघाचे संघ मालक. संदीप कीर यांना मी विनंती करतो की आपण समोर येऊन आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. टीमचे मॅनेजर मिलिंद जाधव, अच्छा ऋतुज येतोय. चला कपिल, मिलिंद जाधव, कपिल अनपवणे आपण सुद्धा यायचं आहे, पारितोषिक स्वीकारायचं एकत्रितरित्या. कॉंग्रॅच्युलेशन ऑन बिहाफ.
थोडं सांगून लावा फटाके. कॉंग्रॅच्युलेशन ऋतुज. यानंतर ठीक आहे, पहिले चार संघ मालकांना आपण देऊया. ठीक आहे. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि त्यानंतर चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आणि त्यानंतर कॅश प्राइज देऊन गौरव केला जाणार. चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत AB ग्रुप अलिबाग संघाच्या कर्णधार आणि त्यांच्या संपूर्ण संघाला मी आमंत्रित करतो. चला, AB ग्रुप अलिबाग संघाच्या सर्व खेळाडूंनी मैदानामध्ये इथून व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. AB ग्रुप अलिबाग संघ जो अर्थातच शिरूच्या नेतृत्वाखाली मैदानामध्ये उतरला होता आणि या स्पर्धेमध्ये चौथ्या क्रमांकाचे ते मानकरी ठरलेत. शिरू येतोय, त्याला या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जाईल. तृतीय क्रमांकासाठी मी संघ मालक जनार्दन नाखवा यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले प्रदीप स्पोर्ट्स साखर. तृतीय क्रमांकासाठी संघ मालक जनार्दन नाखवा यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. ते येत आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जनार्दन नाखवा यांच्या कॉन्ट्रीब्युशनसाठी. गेले 25 वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी अनेक चांगले क्रिकेटपटू या तमाम अलिबागकरांना मैदानामध्ये त्याचा खेळ पाहण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं, स्पॉन्सरशिप दिली आणि आज या तृतीय क्रमांकाचे ते मानकरी सुद्धा ठरले. तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरलेल्यांना या ठिकाणी कॅश प्राइज आणि ट्रॉफी देऊन गौरव केला जाणार. मी कॅप्टनला आमंत्रित करतो. प्रदीप स्पोर्ट्स साखर, प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचे कॅप्टन मृणाल वर्सोलकर यांना आमंत्रित करतो. आपण यायचं आहे आणि आपलं पारितोषिक स्वीकारायचं आहे. मृणाल वर्सोलकर या ठिकाणी येतोय. संघ मालक आपण सुद्धा तिथेच थांबायचं आहे. मृणाल वर्सोलकर याला हे पारितोषिक देऊन गौरव केला जाईल. मृणाल त्या बाजूने एकत्रित घेता. ओके, अभिनंदन मृणाल, अभिनंदन जनार्दन नाखवा. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक संघ मालक प्रफुल्ल बानकर आणि निलेश मलबारी यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रदीप अँड निलेश स्पोर्ट्स साखर. प्रफुल्ल बानकर आणि निलेशजी मलबारी यांना या ठिकाणी आमंत्रण असेल की आपण हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. द्वितीय क्रमांकाचे मानकरी या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ यांच्या संघाने केला. प्रफुल्ल बानकर, निलेश मलबारी आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी यांना संघ मालक या नात्याने हे पारितोषिक देऊन गौरव केला जातोय. मी आमंत्रित करतो त्यांचे कर्णधार प्रदीप अँड निलेश स्पोर्ट्स साखर संघाचे अक्षय मोन्याला या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण कॅश प्राइज आणि ट्रॉफी दादा अक्षय मोन्याला या ठिकाणी आमंत्रित करतो की आपण हे पारितोषिक घेण्यासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. द्वितीय क्रमांकाचा चषक आणि त्याच्या समवेत अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये थोडं स्वप्न अपुरं राहिलं, परंतु हा प्रवास सुरू राहणार आहे. यावर्षी शेवटी उपविजेतेपद मिळवणं हे सुद्धा सोपं नसतं, कारण 16 अतिशय दिग्गज संघ आणि चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळत होता आणि त्याच तोडीचं क्रिकेट आज मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रदीप अँड निलेश स्पोर्ट्स साखरसाठी. मनपूर्वक अभिनंदन. यानंतर मॅन ऑफ द टुर्नामेंट. आय होप तुम्ही सर्वांना मॅन ऑफ द टुर्नामेंट कळला सुद्धा असेल, कारण आता फक्त घोषणा करणं बाकी आहे. ज्याने या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ साकारला त्याला मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक तर आपण देणार, पण त्याच्यासाठी यावर्षी एक वेगळं पारितोषिक अर्थातच या स्पर्धेसाठी मालिकावीरासाठी पारितोषिक आहे आणि ते म्हणजे चेतक ईव्ही मार्केट का नया शोला. आणि अर्थातच चेतक ईव्ही या वेळेला देऊन गौरव केला जाणार. सन्माननीय प्रशांत शेठ, सन्माननीय नृपाल शेठ आणि सर्व मान्यवर
ॲडव्होकेट गौतमबाई, त्याच वेळेला ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर, आपल्या प्रशांत नाईक मित्रमंडळाचे पदाधिकारी मंडळी, या सर्वांना विनंती असेल की आपण हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे. या स्पर्धेमध्ये तब्बल 10-11 विकेट आणि त्याच्या जोडीला 78 धावा ठोकणारा स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरतोय निखिल पाटील. अप्रतिम अफलातून अद्वितीय अलौकिक असा खेळ ज्याने साकारला आणि आज मॅच मध्ये प्रत्येक पहिल्या मॅच पासून आपल्याला पाहायला मिळाला की या खेळाडूकडे असणारं ॲग्रेशन आज पाहिलं आणि त्या जोरावरती त्याने संघाला विजय सुद्धा मिळवून दिला. दोन्ही ट्रॉफीज आज निखिलच्या हातामध्ये असणार आहे. त्यापैकी मॅन ऑफ द सिरीजचं हे पारितोषिक स्वीकारताना चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून जाताना एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया निखिल पाटीलचं. बाईक नंबर 2. अलिबाग प्रीमियर लीग आणि त्यानंतर आता अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी. एक छोटा प्रश्न होऊन जाऊ द्या ना सर, त्याला एकच घेतो प्रश्न. निखिल, हे अवॉर्ड कोणाला डेडिकेट करशील? मी माझ्या वडिलांना करीन, कारण वडिलांची इच्छा होती. गेल्या वर्षी जरा माझं प्रॉब्लेम झालं, वडील माझे एक्सपायर झाले, त्याच्यामुळे मला खेळताना नाही आले आणि यंदा मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. या भावना निखिलच्या त्यांनी मैदानामध्ये आपण पाहिल्या आणि आज त्याच भावनेने निखिल खेळला आणि मॅन ऑफ द सिरीज मध्ये करून दाखवलं. केलं तर नक्की होतं आणि त्या पद्धतीची ही अर्थातच लढत स्पर्धेच्या माध्यमातून जेव्हा समोर आली त्या प्रत्येक सामन्यामध्ये तो अफलातून खेळला. अद्वितीय परफॉर्मन्सच्या जोरावरती मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सुद्धा ठरला. यानंतर प्रथम क्रमांकाचे मानकरी या नात्याने सर्वप्रथम त्या ट्रॉफीवरती अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीवरती नामकरण केलं जाईल आणि ते नाव अर्थात कोरलं जातंय यूव्ही स्पोर्ट्स अलिबागचं. मनपूर्वक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन यूव्ही स्पोर्ट्स अलिबाग. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. आणि ही ट्रॉफी देऊन संघ मालक आणि संघाचा कर्णधार, संघ मालक संघाचे कर्णधार आणि सर्व खेळाडू यूव्ही स्पोर्ट्सच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे, आपलं हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. मी उपस्थित सर्व मान्यवरांना, या स्पर्धेचे सर्व सन्माननीय प्रशांत शेठ नाईक, त्यांच्या समवेत असतील सन्माननीय नृपाल शेठ पाटील, ॲडव्होकेट गौतमबाई पाटील, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रवीणदादा ठाकूर आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल की एकत्रितरित्या हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे यूव्ही स्पोर्ट्स अलिबागचा. आज नक्कीच सर्वजण खुश असणार, कारण ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांचा खेळ पाहायला मिळाला, अफलातून अद्वितीय अलौकिक असा परफॉर्मन्स होता आणि त्या जोरावरती अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे ते मानकरी ठरले. यावर्षी नवा विजेता या मैदानाला मिळाला आणि खेळाच्या माध्यमातून अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधलं एक खऱ्या अर्थानं विकसित अलिबागचं एक नवं पाऊल सुद्धा पडलं. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्यांनी अभिनंदन करूया यूव्ही स्पोर्ट्स अलिबागचं. ही स्पर्धा यशस्वी करताना अनेक सहकाऱ्यांनी
प्रशांत नाईक मित्रमंडळ या नावाने आणि त्याच वेळी शेतकरी कामगार पक्षाचे पुरोगामी युवक संघटना अलिबाग शहर याच्या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली, त्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। ही स्पर्धा यशस्वी होताना येथील पोलीस, पत्रकार आणि त्याच वेळेला प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं। अलिबाग नगर परिषदेने सुद्धा आम्हाला यासाठी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व दुसरे या ठिकाणी संपन्न झाले असं जाहीर करतो। धन्यवाद। प्रशांत नाईक मित्र मंडळाच्या सर्व सहकार्यांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे, तिथे ग्रुप फोटो होईल।